नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजली होती. वैष्णवीचा मृत्यू संशयास्पद असल्याचं कुटुंबाच्या तक्रारीतून दिसून आले. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली असतानाच आता हगवणेंच्या शेजारच्या हिंजवडी गावात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ऐश्वर्या आदित्य हुलावळे ही तरुणी गेल्या 7 वर्षांपासून सासरच्या छळामुळे माहेरी राहते. तिचाही न्यायासाठी लढा सुरू आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचार हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ऐश्वर्याच्या प्रकरणानेही या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं आहे. ऐश्वर्या आणि आदित्य हुलावळे यांचं लग्न 2017-18 मध्ये झालं होतं. मात्र अवघ्या 10 महिन्यातच त्यांचा संसार मोडकळीस आला. ऐश्वर्याने सांगितले की पती आदित्य यांचे गैरप्रकार तिला समजल्यानंतर त्यांच्याकडून तिचा सतत छळ होत होता. सासरच्या मंडळींकडूनही तिला मारहाण आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. याबाबत तक्रार करण्यासाठी ती पोलिसांकडे गेली, पण तिथेही तिला न्याय मिळाला नाही. उलट तिला सासरी परत पाठवण्यात आलं. शेवटी त्रास असह्य झाल्यानं ऐश्वर्याने सासर सोडलं आणि ती गेल्या 7 वर्षांपासून माहेरीच राहत आहे. ऐश्वर्याला लग्नात 15 तोळे सोन्याचे दागिने, स्कोडा गाडी, चांदीची भांडी दिले होते. त्यानंतरही वारंवार पैशाचा तगादा लावला जात होता. वैष्णवी सोबतही असाच प्रकार झाला होता. तर ऐश्वर्या काय म्हणाली पाहूया. ऐश्वर्याच्या प्रकरणातही असाच छळ आणि अन्यायाचा मुद्दा समोर येत आहे. तिने सांगितले की सासरच्या मंडळींनी तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही तिला न्याय मिळाला नाही. वैष्णवीच्या प्रकरणामुळे मला माझ्या हक्कांसाठी लढण्याची ताकद दिली आहे. मला आणि माझ्यासारख्या इतर महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, असं ऐश्वर्या म्हणाली आहे.